शेळके साहेब, शेळके साहेब, शेळके साहेब वर गेले का काय? काय रे? एक काम होतं माझं. कमाल आहे बरं का तुझे लुबरेपणाची. हा, अरे तुला बिल्डिंग वरनं उलटा टांगला, तुला धमक्या दिल्या, तर तू आमच्याच दारापाशी आला का? दादा काय करायला पाहिजे होतं माहितीये का? याची झोळी पडली का नाही खाली, तसा याला खाली टाकाय पाहिजे होता कचऱ्याच्या गाडीत. कचऱ्यासारखा माणूस टाकून द्यायचं होतं, कचऱ्यातच गेला असता. मला मारित होतास नाही करे टाकल्या. फडफड फडफड फडफड. मला कचऱ्याचा डबा म्हणलास, मला मारहाण करीत होतास होय. आता बरं वाटतंय का? आता बरं वाटतंय? बरं वाटतंय? काय झालं? बोललं तिच्या आईला आणि टाकल्यावर तबला कुणी वाजवला? बाबा बाबा काय याला अर्थ आहे? दादा नाही, मी नाही तबला वाजवला. दादा तुझा हात इथं होता का नाही माझ्या? नाही, हात दुसरं कोण मारणार इथं? दादा मला तुझ्या बगर. तुझ्या शेळक्या हलकटा, आता घे प्रसाद. मला त्रास दिलास होय रे. भावाभावाने मिळून आता भोगा आपल्या कर्माची फळ. दादा अरे माझ्या मुळावर का घाव घातलास र? नाही, मी नाही घाव घातला. तुझा पाय कुठं होता दादा? असा होता का नाही? आता मी दाखवतो, थांब कसा पाय होता तुझा तो. मी कचऱ्याच्या लायकीचा माणूस आहे करे टाकल्या. मला कचऱ्याचा डबा म्हणतो, कचऱ्यात टाकतो का रे टाकल्या? चायचा भांगार तुझ्या. आता माझ्या अंगावर कचरा मी टाकला का रे दादा तू? मी कुठं टाकला? अरे मी तुझा रोज कचरा करतोय म्हणताना माझ्या अंगावर कचरा टाकला तू. माझ्या अंगावर कचरा टाकला. इकडे आहेत भाऊ, इकडे आहेत भाऊ. इकडे. माझा पण उठू शकतो. अयो आता मला मारणार ह्यो. आता मला मारणार. मारणार तू मला. नको भाऊ, नको ना, नको ना, नको मार नको मार म्हणल्यावर मारलं मारलं भाऊला. भाऊ मी तू टाक म्हणल्यावर टाकतो का नाही, काप म्हणल्यावर कापतो का नाही, मग मार म्हटल्यावर मारणार की नाही? न समझा था न कभी समझेगा कारण, झगड़ते रहो मेरे प्यारे आहिरावन महिरावन. जय काल भैरव नाथा. केस नाही लागते रे. नको दादा नको. हे आमचं सोनं वडलोपार्जित आहे. तुम्हाला का दावालोय मी? हे आता तुमची पोरगी आमच्या घरात येणार, बरोबर आहे की नाही? बरोबर. अशी मडवतो सोन्यानं तिला कपडे सुद्धा घालायची गरज भासणार नाही. तशी म्हणायची पद्धत आहे. हो
आता हे दागिने आहेत का नाही, हे सोनं आम्ही तळघरात ठेवतोय का म्हणून विचारा. का? इन्कम टॅक्स वाले 10 टाकते तू. आता आमच्या बघा नावावर 10 एकर जमीन आहे. फक्त 10 एकर? म्हणायला हो, तशी आहे 100 एकर, खरं दुसऱ्याच्या नावावर. इन्कम टॅक्स वाले 10 टाकतात. कोकणात आंब्याचा बिझनेस आहे मोठा, पर दुसऱ्याच्या नावावर. पोरं बी आहेत दुसऱ्याच्या नावावर. काय? सिक्युरिटी. मग दुसऱ्याच्या गँग मध्ये आहेत, खरं काम आमच्यासाठी करतात. त्यानंतर बघा ट्रान्सपोर्टचा मोठा बिझनेस आहे. 80 गाड्या आहेत. किती? 80. मग खरं ते दुसऱ्याच्या नावावर. कंस्ट्रक्शनचा बी बिझनेस आहे, पर दुसऱ्याच्या नावावर. शिक्षण संस्था बी आहे दुसऱ्याच्या नावावर, नाही आमच्या नावावर. लॉस नको का दाखवायला. आता गंमत सांगू काय, हे जे सोनं आहे का नाही ते खरं सोनं नाहीच आहे. बसा, खरं सोनं ह्यो आमचा दादा. दादा खाली ठेव पाय पाय. खरं सोनं आमचा दादाचा आहे, वारणा करापला आहे. खरं तुमच्या पोरी स्पर्श झाला का नाही, जळाळून निघतोय बघा. लाजला लाजला. या या बघितलं ना, समजा खोल्या बघितल्या ना, खोल्याच तेवढे बघितलं ना, दरवाजे कसे वाळवीने खाल्लेत, समधीकडे वाळू उभे राहिलेत. साहेब काय सांगायचं, हे घातलेत तेवढेच कपडे आहेत. अहो तुम्हाला सांगतो साहेब, बंगलाच घाण केलाय आणि बंगला बी घाण पडलाय. आता काय सांगायचं साहेब. अहो दिसेल तेवढा मोठा आहे फक्त, पण म्हणतात ना बडा घर पोकळ वासा, त्यातली अवस्था झाली. तुम्हाला ती सांगतो, कागदपत्र प्रॉपर्टी तुमच्या समोर सगळी घाण पडली. व्याज सुधीक भरायला पैसे नाही साहेब. यो माझा दादा, राकेश दादा, पैसा नाही म्हणताना ह्याचं लग्न होईन झालंय, ह्याचं लग्न होईन झालंय म्हणताना माझं लग्न होईन झालंय. बघितलं ना कसा वाढलाय तो, बघा. माफ करा साहेब, तुमची ट्रिप फुकट गेली. पण तुम्हाला सांगतो, या घरात पैसा अजिबात नाही. इथं आहेत भिकारी, भिकारी आणि भिकारी. अरे देवा, हे तर बडा घरन पोकळ वासा. तेच तर सांगितलं ना मी. अहो तुम्ही भिकारी आहात हे सुद्धा सांगितलं. अहो फक्त अल्युमिनियमची भांडी नाहीत म्हणताना, नाहीतर 100% भिकारी. आता आता फक्त 4 चाकीवर बसायचंच बाकी राहिले. द्या काहीतरी भिकाऱ्याला द्या. द्या हो, द्या. दादा आवर आवर आवर, वर ये वर ये. ये 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 ये. बघितलं नव्ह का आप्पा? चला आता, पोरी काय खटरा वडायला द्यायची आहे घरात? म्हणजे काय म्हणजे? तुमची ही भिकारीगिरी बघितल्यावर कुठला शाना माणूस तुम्हाला मुलगी देईल? तुम्ही इन्कम टॅक्स वाले नाही? इन्कम टॅक्स वाले? इन्कम टॅक्स वाल्याने काय येड लागलाय का इथं यायला? म्हणजे दादा मगाशी आले ते कोण होते? ते आम्हीच, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. अहो माझ्या आयुष्यामध्ये मी एवढी सोपी धाड कधी अनुभवली नव्हती. माणूस स्वतःहून आपला पैसा अडका, दागदागिने, जमिनीचे असे कागदपत्र दाखवतो, याचा अर्थ काय? मिस्टर R.K. शेळके, इन्स्पेक्टर, अरेस्ट हिम.